हॅलो फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम टू माय चॅनल स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल। आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल तिळपट्टी कशी बनवतात ते। इथे मी एका कढईमध्ये तीळ भाजायला घेणार आहे। इथे मी पाऊण कप तीळ घेतलेले आहेत, ते अगदी मंद आचेवर भाजायचे आहेत। ह्याला तिळवडी आणि तिळपापडी म्हणून पण ओळखलं जातं। तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे आपले हाडे मजबूत राहण्यास मदत होते। तिळामध्ये तेलाचे प्रमाण पण जास्त असते। तर आता इथे आपले तीळ भाजून झाल्यानंतर मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे व थोडंसं पाणी टाकून ते मेल्ट होण्यास ठेवलेलं आहे। याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला गूळ करप नाही। इथे आपल्याला थोडीशी घट्ट चाचणी करून घ्यायची आहे, कारण की आपल्याला वड्या बनवायच्या आहेत। थोडंसं मी इथे तूप टाकून घेत आहे, त्यामुळे आपल्या वड्या थोड्याशा खुसखुशीत होतील, एकदम अशा कडक व वातड होणार नाहीत। व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ पण गरम असल्यामुळे हिवाळ्यात खाल्ल्यानंतर याचे पण खूप सारे गुणकारी उपाय आहेत। इथे पाहू शकता तुम्ही, आता चाचणी ऑलमोस्ट तयार झालेली आहे। गूळ गरम करायला ठेवल्यापासनं साधारणतः 4 ते 5 मिनिट लागतात ही स्टेज येण्यासाठी। आता तुम्हाला मी दाखवते पाण्यामध्ये टाकून की नेमकी कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते। इथे तुम्ही पाहू शकता, ऑलमोस्ट त्या पाकाचा गोळा झालेला पाहिजे, तेव्हा आपल्या वड्या व्यवस्थित होतात। इथे मी थोडीशी सुंठ पावडर टाकतेय, जेणेकरून टेस्ट छान येईल। आता तीळ टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। तीळ टाकून फास्ट हलवायचं आहे व सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे हलवून झालेलं आहे। इथे मी पोळीपाटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, त्यावर मी हे मिश्रण टाकत आहे। हे गरम असतानाच व्यवस्थित थापून घ्यायचं आहे, परत ते लाटलं जात नाही आणि त्याच्या वड्या पण होणार नाहीत नंतर, त्यामुळे फास्ट मध्ये रोल करून घ्यायचं आहे आपल्याला। जेवढा जोर लावून रोल करता येईल तेवढं करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली वडी एकदम पातळ खुसखुशीत होईल। रोल करून झाल्यानंतर हे आपल्याला लगेच कट करून घ्यायचं आहे। खूप गार झाल्यानंतर याच्या वड्या पडणार नाहीत, त्यामुळे मी लगेच कट करून वड्या पाडलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता वडी आपली कशी झालेली आहे। खूपच छान झालेल्या आहेत वड्या, एकदम खुसखुशीत व चविष्ट झालेले आहेत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।